पंतप्रधान मोदींनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय. मात्र ज्वेलरी व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे. मात्र मोदींच्या या आवाहनामागे नेमकं काय हेतू आहे, याचा फायदा आणि तोटा काय, याबाबत इंडियन बुलियन असोसिएशनचे सदस्य संचालक चेतन राजापूरकर यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्राहकांना सोने खरेदी करणं टाळावं असं आवाहन केलेलं आहे. नेमकं यामागचं काय वास्तव आहे हे जाणून घेऊया आपण इंडियन बुलियन असोसिएशनचे सदस्य चेतन राजपूरकर यांच्याकडून. राजापूरकरजी, काय नेमकं कारण असावं असं आपल्याला वाटतंय? यामध्ये जो आता आपला रुपया त्याचं अवमूल्यन होत चाललं आहे आणि सोनं असो किंवा क्रूड ऑइल असो, यामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपलं कमी होत चाललं होतं. त्यामुळेच मोदी सरकारने हे पाऊल उचललं किंवा आव्हान केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. याचा काय परिणाम सराफ बाजारावर, सराफ व्यावसायिकांवर होऊ शकतो? नक्कीच. आता आपण भारताच्या एकूण GDPच्या 7% वाटा हा ज्वेलरी सेक्टर घेत असतो आणि जवळपास 1 कोटी कुटुंब ह्या ज्वेलरी सेक्टरवर अवलंबून आहे. याचा परिणाम ह्या थेट त्याच्यावर होऊ शकतो. एकूणच पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र सराफ व्यावसायिकांना याचं नुकसान सहन करावं लागणार हे मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.